आज होळी आहे आणि होळीची मी पुरणपोळी बनवणार आहे चटपट अर्ध्या तासात। मी चण्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे, गूळ अर्धा किलो घेतलेला आहे, विलायची घेतलेली आहे आणि सार बनवायसाठी मी आपलं लसण अद्रक आणि हे घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे। हे फोडणीला थोडीशी मी हे टाकणार आहे, मेथी टाकणार आहे आणि जिरं टाकणार आहे, मसाला टाकणार आहे, त्यामुळे हळद टाकणार आहे आणि 2 कांदे 2 टमाटर आणि खोबऱ्याची वाटी आणि हे मसाल्याला फोडणी देणार आणि हे कढीपत्ता आणि 2 मिरची। चण्याची डाळ धुवून घेते। डाळ मी धुवून घेतलेली आहे 3 वेळेस। कुकर मध्ये टाकते मी थोडं टाकलेलं आहे। 1 चमच मीठ टाकत आहे आणि थोडीशी हळद टाकत आहे। 3 शिट्ट्या होईपर्यंत मसाला तयार करून घेऊया। तीन शिट्ट्या झालेल्या आहे। मी कुकर आता खाली उतरून घेत आहे आणि मसाला भाजून घेते। मसाला भाजून झालेला आहे, वाटून घेते। मसाला आता तयार झालेला आहे, तोपर्यंत पीठ मळते। 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाकते। आता मळून घेते। पिठाला आता थोडा वेळ झाकून ठेवली आहे। एकदम मऊ, खूप छान शिजलेली आहे। सारासाठी पाणी काढून घेऊया। आता हे डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे सार बनवण्याकरता। डाळ बारीक करून घेते। बारीक करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये गूळ टाकते। याला आता घट्ट करून घेऊया। थोडं 10 मिनिट याला फिरवून घेऊया। इलायची टाकून घेऊया। थोडं हलकं त्याला बारीक। पूर्ण डाळ शिजलेली आहे, एकदम मस्त मऊ झालेली आहे। आता हे आटोपर्यंत याला मधून मधून फिरवत राहणार आणि तोपर्यंत सार करून घेऊया। याच्यामध्ये तेल टाकते, अर्धा चमच राई आणि अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे। याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे, थोडा हिंग टाकत आहे, थोडा तेजपत्ता आणि थोडी 2 मिरची टाकलेली आहे।
आणि थोडे मेथीचे दाणे. आता मटर टाकले. त्यामध्ये मिरची पावडर 1 चमच आणि अर्धा चमच हळद टाकत आहे आणि 1 चमच मीठ टाकत आहे. डाळीचं पाणी वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हा सार आपण 10 मिनिटं त्याला शिजून घेऊया. पुरण घट्ट झालेलं आहे एकदम आणि त्याच्यामध्ये डाळ पण दिसत नाही, एकदम मऊ झालेलं आहे. पीठ मस्त नरम झालेलं आहे, एकदम छान मऊ मऊ. आता पोळ्या करून घेऊया. पोळा घेतलेला आहे. पुरण टाकलेलं आहे. पुरणपोळी आणि सार तयार आहे.